नमस्कार मंडळी. सगळ्यात आधी तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण दिवाळीच्या फराळाची सुरुवात गोडापासनं करणार आहोत, ते म्हणजे पाकातील रव्याचे लाडू. बऱ्याच जणींना पाकातले लाडू म्हटलं तर भीती वाटते, कारण पाक चुकला तर लाडू बिघडते आणि ते मग दुरुस्तही करता येत नाही. आता भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही, कारण या व्हिडिओमध्ये लाडू बनवण्याची सविस्तर कृती इतकी अचूक प्रमाणात दिलेली आहे की नवशिकेसुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट लाडू बनवतील. तर मग वेळ न घालवता अगदी झटपट लाडू बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी लाडू बनवण्याकरिता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर त्याकरिता इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे. हा वजनी प्रमाण आहे आणि कपाचं मेजरमेंट म्हटलं तर 3 कप इथे मी रवा घेतलेला आहे. आणि हा रवा आपल्याला एकदम बारीक रवा म्हणजे 0 साईज रवा वापरायचा आहे. त्यामुळे लाडू अगदी खुसखुशीत तयार होतात. त्याचप्रमाणे इथे मी घेतलेलं आहे साजूक तूप, जे आपल्याला रवा भाजण्याकरिता लागणार आहे. तर हे तूप आहे 130 ग्राम, म्हणजे कपाचं प्रमाण म्हटलं तर अर्धा कप आहे. आणि तुपाची कन्सिस्टन्सी आपल्याला याच पद्धतीने घ्यायची आहे, म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप गाढही नाही. आता रवा भाजून घेऊया. तर रवा भाजण्याकरिता इथे मी जाड बुडाची कढाई घेतलेली आहे आणि ती गरम करून करायला ठेवलेली आहे. आता यामध्ये तूप घालून घेऊया. तर यामध्ये मी संपूर्ण तूप घालत नाही आहे. 2 ते 3 चमचे तूप मी कपामध्ये उरवून ठेवलेलं आहे. हे उरलेलं तूप मी कधी वापरायचं ते नंतर सांगते. आता तूप आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. गरम तुपातच आपल्याला रवा सोडायचा आहे, त्यामुळे रवा छान फुलतो. इथे तूप आपलं संपूर्ण वितळलेलं आहे. आता तूप गरम झालं की नाही ते चेक करून घेऊया. तर थोडं रवा मी यामध्ये घालून बघत आहे. तर बघा, रवा यामध्ये घातल्याबरोबर नंतर छान तो फुललेला आहे. तर आता हे तूप आपलं गरम झालेलं आहे. आता या तुपामध्ये रवा घालून घेत आहे. तर रवा घातल्याबरोबर तुम्ही बघू शकता छान फुललेला आहे. तर याच पद्धतीने गरम तुपातच आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. आता हा रवा आपल्याला कमी आचेवर सतत ढवळत भाजून घ्यायचा आहे. कमी आचेवरच भाजून घ्यायचा आहे. आपल्याला त्याचा कलर खूप चेंज करायचा नाही आहे. हलका ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि रवा करपायला पण नको आहे, त्यामुळे आपल्याला सतत याला हलवत राहायचं आहे. एवढीशीही नजर चूक व्हायला नको आहे. आणि कुणाला समजत नसेल की रवा भाजून झाला आहे की नाही आहे, तर त्याकरिता टाईम तुम्ही नोट करून घ्यायचा. रवा भाजते वेळेस जो टाईम आपण सुरू केला होता तो टाईम आणि शेवटी जेवढा वेळ लागेल तो टाईम, एकंदरीत 17 ते 18 मिनिटात आपला रवा संपूर्ण भाजून होतो. तर एवढ्या मिनिटामध्ये रवा भाजून झाला की आपला रवा छान असा भाजला गेला आहे असं समजायचं. लाडू बनवताना सगळ्यात जास्त मेहनतीचं जे काम असेल ते आहे रवा भाजण्याचं. खूप पेशन्सली आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर बघा, साधारणतः 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रव्याला हलका कलर आलेला आहे आणि आपला रवासुद्धा छान फुललेला आहे. आता यावेळेस मी उरलेलं जे तूप होतं ते घालून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, या रव्याला छान सुवास येतो आणि तुपाची चवसुद्धा लागते. तर आता याला पुन्हा मी 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहे. आता 3 मिनिटानंतर आपला रवा छान भाजला गेलेला आहे. आता गॅस बंद करून हा रवा मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे संपूर्ण रवा भाजण्याकरिता 18 मिनटं लागलेली आहेत. तर तुम्हाला कधी कमी लागू शकतात, म्हणजे 17सुद्धा लागू शकते. तर 18 ते 17 मिनटं इथे लागतात रवा भाजण्याकरिता. आता हा रवा मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते, कारण कढाई आपली गरम असते तर रवा करपू शकतो. तर रवा मी काढून घेतलेला आहे आणि त्याच भांड्यामध्ये आता मी पाक बनवून घेणार आहे. तर पाकाकरिता इथे मी साखर घेतलेली आहे 450 ग्राम आणि कपाचं प्रमाण म्हटलं
तर 2 कप साखर आहे. तुम्ही यामध्ये थोडी कमी साखरसुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त गोड नको असेल तर तुम्ही यामध्ये कमी करू शकता. आता यामध्ये पाणी घालून घेणार आहे. तर 2 कप साखरेला 1 कप पाणी घालून घेणार आहे. आणि जर असंही समजलं नाही तर साखर बुडेपर्यंत आणि त्याच्यापेक्षा थोडं वरती आपल्याला पाणी घ्यायचं आहे. ही साखर आपल्याला मध्यम आचेवर वितळवून घ्यायची आहे. याला सतत हलवत राहायचं म्हणजे साखर आपली खाली करपणार नाही. सतत हलवत 2 ते 3 मिनिटात ही साखर विरघळून जाईल. तर साधारणतः 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता साखर इथे वितळलेली आहे आणि ही साखर आपण मध्यम आचेवर वितळवून घेतलेली आहे. आता याला हलकी हलकी उकड यायला लागली आहे. साखर विरघळल्यानंतर तुम्ही बघू शकता याला काळपट कलर आलेला आहे. तर हा काळपट कलर म्हणजे साखरेचा मड आहे. तर हा मड आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याकरिता मी इथे 1 चमचाभर रूम टेम्परेचरला असलेलं दूध घालून घेते. तर तुम्ही याऐवजी लिंबाचा रससुद्धा घालू शकता. आता याला छान उकळी आल्यानंतर आपोआपच साखरेमधला मड वरती येईल आणि त्यानंतर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. बघा याला उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता उकळी आल्यानंतर आपोआप त्यातला जो मड आहे तो वरती यायला लागलेला आहे. हे बघा आता याला आपण काढून घेऊया. तर चमच्याच्या मदतीने मी हा मड काढून घेणार आहे आणि त्यानंतर जो आपला पाक असेल तो एकदम शुद्ध पाक तयार होणार आहे. जर तुम्हाला काढायचा नसेल तर तुम्ही तसाच सुद्धा ठेवू शकता. पण या मडामुळे लाडवाला कलर काळपट येईल आणि त्यामुळे मी हा काढून घेणार आहे. तर हा संपूर्ण मड मी इथे काढून घेत आहे. तर बघा मड काढल्यानंतर पाक किती स्वच्छ दिसत आहे. आता आपल्याला या पाकाला पुन्हा शिजवून घ्यायचा आहे. पाक आपला तयार झालेला नाही आहे, आणखी पातळ आहे पाक. तर 5 मिनिट पाक उकळवल्यानंतर तुम्ही बघू शकता हा पाक तयार झाला की नाही ते आपण बघून घेऊया. तर चमच्यामध्ये जे पाक आपण काढून घेत आहे तर त्याचा शेवटचा थेंब बघा त्याला तार आलेली आहे. आणि तसंही नसेल समजत तर बोटावर पाक घ्यायचा आणि 2 बोटाच्या मदतीने हा तार चेक करून घ्यायचा की तार आला की नाही आहे. ते तुम्ही बघू शकता छान तार येत आहे म्हणजे इथे आपला पाक तयार झालेला आहे. तर पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून पाक उतरवून घेतलेला आहे मी. तर हा पाक गरम असतानाच यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. तर त्याआधी मी इथे 1 चमचाभर वेलची पूड घालून घेत आहे आणि वेलची पूड पाकमध्ये मिक्स करून घेणार आहे. तर आता आपल्याला जो मगाशी भाजून ठेवलेला रवा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर रवा यामध्ये घालून रवा पूर्ण पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये गुठल्या होऊ द्यायच्या नाही आहेत. रवा पाकामध्ये मिक्स झाल्यानंतर आता तुम्हाला वाटत असेल की हे आताही पातळच आहे तर याला आपल्याला छान मुरू द्यायचं आहे रव्याला पाकामध्ये. तर याला मुरण्याकरिता झाकण झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे. कारण जोपर्यंत पाकामध्ये रवा मुरणार नाही तर रव्यामध्ये गोडवा येणार नाही लाडूला आपल्या आणि तो फुलणार सुद्धा नाही. तर यावर मी आता झाकण झाकून घेत आहे आणि याला साईडला ठेवून देत आहे मुरण्याकरिता. 15 मिनिटानंतर पुन्हा मी झाकण उघडून बघत आहे. तर रवा थोडासा फुललेला आहे आणि पाकसुद्धा रव्यामध्ये मुरलेला आहे. तर पुन्हा काही वेळ आपल्याला याला असंच सोडून द्यायचं आहे. यावर पुन्हा मी झाकण झाकून याला ठेवून देत आहे. फायनली मी मधामधात चेक केलं होतं तर 1 तासानंतर हा रवा छान फुललेला आहे आणि पाक पूर्णपणे त्या रव्यामध्ये मुरलेला आहे. तर 1 तास पूर्ण 1 तास इथे या रव्याने घेतलेला आहे मुरण्याकरिता आणि छान असा हा रवा पाकामध्ये मुरलेला आहे. तर आता हा रवा पूर्ण मोकळा करायचा आणि याचे लाडू वळून घ्यायचे आहे. लाडू वळण्याकरिता ज्या प्रकारचं मिश्रण आपल्याला हवं आहे त्या प्रकारचं मिश्रण इथे छान तयार झालेलं आहे. मस्त असं मऊ लुसलुशीत मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे.
तर यावेळेस आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे. तर सगळ्यात आधी मी इथल्या सगळ्या गाठी फोडून घेणार आहे आणि त्यानंतर लाडू वळून घेणार आहे. तर इथे मी लाडू वळून झाल्यानंतर त्याला लावण्याकरिता म्हणजे सजावटीकरिता इथे मनुका आणि पिस्ता घेतलेले आहेत. तर इथे आता लाडू वळायला सुरुवात करत आहे मी. सगळ्यात आधी जेवढ्या साईजचा लाडू तुम्हाला वळायचा आहे तेवढं मिश्रण छान मोकळं करून घ्यायचं आणि त्यानंतर दोन्ही हातामध्ये घेऊन तो लाडू मनुका आणि पिस्ता लावून छान वळून घ्यायचं. तर इथे मी हा लाडू वळून घेतलेला आहे. तर हे लाडूचं मिश्रण अगदी अचूक तयार झाल्यामुळे आपले लाडू छान वळल्या जात आहे. जर तुम्ही आणखी जास्त वेळ हे मिश्रण मुरायला ठेवलं तर मोकळा होईल आणि लाडू आपला वळला जाणार नाही. लाडवाला गोल आकार देण्याकरिता हातावर या पद्धतीने गोल हलवून घ्यायचं म्हणजे छान त्याला आकार येतो आणि तुम्ही बघू शकता किती छान असा गोल गरगरीत लाडू आपला इथे तयार झालेला आहे. तर हा लाडू मी आता ठेवून घेणार आहे आणि दुसरा लाडू पुन्हा तुम्हाला एक वळून दाखवते. तर त्याचप्रमाणे सर्वात आधी तर जेवढं लाडू बनवायचं आहे तेवढं मिश्रण हातावर घेऊन त्याला मोकळं करून घ्यायचं आणि ते मिश्रण हातावर घेऊन त्याचा लाडू वळून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला मनुका आणि पिस्त्याचे काप लावून लाडू इथे तयार करून घ्यायचा आहे. तर या प्रकारे इथे हा दुसरा लाडूसुद्धा मी तयार करून घेतलेला आहे. अशाच प्रकारे बाकी सगळे लाडू मी तयार करून घेणार आहे. तर इथे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर या प्रमाणामध्ये माझे 28 लाडू तयार झालेले आहेत. तर साईज तुमचा जर मोठा असेल तर यापेक्षा कमी लाडूसुद्धा तुमचे तयार होतील. तर मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते. अगदी खुसखुशीत असा हा लाडू तयार झालेला आहे. तर लाडू तयार झाल्यानंतर काही वेळ म्हणजे 1 तास तरी हे लाडू आपल्याला हवेशीर बाहेरच ठेवायचे आहे. त्यांना आधी सेट होऊ द्यायचं आणि थंडसुद्धा होऊ द्यायचं, कारण आपण जेव्हा लाडू वळायला घेतले होते तेव्हा हे मिश्रण हलकं कोमट होतं. तर आधी थंड होऊ द्यायचे आणि मगच डब्यात भरून ठेवायचे. झाल्या भरून ठेवले तर लाडूला वास येतो आणि बुरशीसुद्धा लागते. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा लाडू करून बघा. आता बिलकुल लाडू फसणार नाहीत किंवा मग पाकसुद्धा चुकणार नाही. तर असे लाडू तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशी वाटली. माझ्या रेसिपीज आवडत असतील लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.